काहीच करू शकलो नाही, कारण का तो प्रसंगच असा होता. मी फक्त एवढंच करू शकलो की हे वहिनींना त्याचा व्हिडिओ कॉल करून दाखवू शकलो. तेवढं तर मला परमेश्वरानं सद्बुद्धी दिली. बाकी काय त्याचे हेल्पलेस होतो पूर्णपणे. अजितदादांबरोबर तब्बल 18 वर्ष सावली सारखे असलेले त्यांचे स्वीय सहाय्यक सुनील कुमार मुसळे आपल्यावर आहेत. सुनील कुमार मुसळे म्हणजे खरं तर माहितीचा खजिना. दादांबरोबर खूप चांगले वाईट अनेक प्रसंग त्यांनी अनुभवले. साहेब, दादांच्या बाबतीत मला थोडंसं विचारायचं तुमच्या बाबतीत की दादांच्यावर फिरायचं म्हणजे खरं तर आगीबरोबर फिरायचं, म्हणजे अशा अर्थानं की प्रत्येक गोष्ट ती अप टू डेट पाहिजे. ते 18 वर्ष कसं सगळं सांभाळलं? तुम्ही विचारला म्हणून सांगतो. एक राष्ट्रवादीचे नेते लक्ष्मणराव ढोबळे एकदा मला म्हणाले होते की मुसळे, दादाबरोबर काम करायचं म्हणजे आगी संघ संसार करताना दगेची सवय करावी लागते. म्हणलं सर, करतोय तर तसंच करतोय. तर असे असंख्य प्रसंग आहेत की दादांना कोणतीही गोष्ट आपटीप इन्स्टंट लागायची. आता ह्याचा परिपाक म्हणजे कसं, दादांचा मीच म्हणून नाही तर दादांचा सोबत काम करणारा जो स्टाफ होता तो स्टाफ पूर्ण सर्वांगरित्या परिपूर्ण असावा असा असायचा. एक उदाहरण द्यायचं झालं तर दादांची जी गाडी असायची, ज्यावेळेस विरोधी पक्षात होतो त्यावेळेस साधारण 4-4.5 वर्ष मी, माझा ड्रायव्हर, दादांचा ड्रायव्हर आणि दादा अशा 4 जणांच पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. मग ते हल्लाबोल यात्रा असेल, संघर्ष यात्रा असेल, ह्याच्या निमित्तानं ज्या वेळेस दादांच्या गाडीमध्ये दादा असत त्यावेळेस त्यांना जे हवं नको ते बघणारा दादांचा जो ड्रायव्हर होता शामराव मनवे म्हणून, त्या अद्यापही ते वहिनींच्या सेवेत आहेत. त्यांना जर शर्टाचं बटन निघालं तर दादा स्वतः बसत असेल, सुईद्वारा गाडीत असेल. दादांना एखादं फळ कोण आग्रहाने दिलं असेल तर ते काय अंतर गेल्यानंतर म्हणायचे, अरे सूर्य आहे का, तर सूर्य असायचे. दादा काही ठिकाणी मुक्कामाला गेल्यानंतर त्या ठिकाणी दादांना नीटनेटक्यानं स्वच्छता आवडायची. बऱ्याच रेस्ट हाऊसेसवर दादांना हव्या अपेक्षित स्वच्छता तिथे नसायची, तर दादा स्वतःच्या गाडीतून बेडशीट पांघरण्यासाठी उशी असायची, ती त्या गाडीमध्ये सगळं तयार असायचं. शिवाय कधी शहरी लोक स्नॅक्स टाइम म्हणतात, आपल्याकडे ते दिवस मावळत असताना काय खाऊ वाटलं तर दादांच्या गाडीमध्ये दादांच्या आईने आणि वहिनीने भरून दिलेली लाल पिशवी असायची. त्या पिशवीत चकल्या, लाडू असं सगळं सागर संगीत असायचं. त्यामुळं दादांच्या सोबत काम करत असताना हा जो अनुभव आहे की विनोदाने सांगतो, एअरफोर्स 1 जसं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचं विमान असतं तसं दादांची गाडी असायची. आणि त्या गाडीमध्ये या सगळ्या गोष्टी असल्यानंतर कुठल्याही गोष्टीची कमतरता कधी पडलेलं मला त्यांच्यावर एवढी वर्ष सेवा केलं कधी जाणवलं नाही. मला एक सांगा की जसं दादांच्या बरोबर फिरताना जशी दादांची गाडी एअरफोर्स वन असायची तशी दादांचे पेय पण एअरफोर्स असायचे. असं नाही काय मरता क्या नाही करता, दादांसोबत काम करायचं म्हटल्यानंतर आपोआपच ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि त्या अनुभवाने आल्या, काही गोष्टी शिकाव्या लागल्या. पण एक झालं की तुमचा कसा दिनक्रम असायचा दादांबरोबर असताना? आमचा दिनक्रम असा असायचा, ज्या दिवशी आम्हाला सुट्टी असेल त्या दिवशी दादा सांगायचे दुपारी 3 वाजता मला एकदा फोन कर. आणि ज्या दिवशी कामावर असो त्या दिवशी दादा काय करायचे की दादांना वर्तमानपत्र वाचण्याचा हा नित्य दिनक्रम असायचा. दादाच्या इथं आम्ही 4:30ला उठायचो. माझा ड्रायव्हर जाऊन तिथं जवळ एसटी स्टँड, मुक्कामाच्या ठिकाणी एसटी स्टँड किंवा रेल्वे स्टेशन ह्या 2च ठिकाणी वर्तमानपत्र मिळतात. त्या ठिकाणी जाऊन तो पहिल्या बॅचची म्हणजे पहिली एसटी आली, काय 5-6 वर्तमानपत्र आलेत, तो घेऊन यायचा. मग त्याचा प्रातर्विधी उरकायचा. मी त्या राहिलेल्या वेळेत माझा उरकलेला असायचा. नंतर तो दुसऱ्या टप्प्याला जाऊन राहिलेली वर्तमानपत्र आणायचा. 6 ते 7 या वेळेमध्ये दादा संपूर्ण वर्तमानपत्र वाचायचे. त्याच्यामध्ये त्यांना हवे असलेले याच्यावर ते खून करायचे. आणि त्या सभेच्या निमित्तानं किंवा त्या दौऱ्याच्या निमित्तानं काय असेल तर ते सांगायचे की एवढा हा जो मथळा किंवा हा मसूद आहे हा मला व्यवस्थित रिटाईप करून दे. आणि त्याप्रमाणे मग आमच्या बॅक ऑफिसला बनकर नावाचा आमचा कॉम्प्युटर ऑपरेटर असायचा. तो पाठवलेला व्हॉट्सअपवर त्यावेळेस ब्लॅकबेरी फोन होते, त्याच्या फोटोवरून मग तो त्याचे हे बनवायचा, म्हणजे भाषणासाठी लागणारा मसुदा किंवा भाषणासाठी लागणारा मुद्दा बनवायचा आणि तो पाठवत असायचा.
आणि मग सकाळी 6 ते 7 वर्तमानपत्र वाचल्यानंतर दादा 7 वाजता लोकांच्या भेटीसाठी त्या रेस्ट हाऊस असेल किंवा कुठल्या कार्यकर्त्याच्या घरी असेल त्या ठिकाणी दादा त्या लोकांना भेटायला बोलवायचे, भेटायचं आणि भेटून झाल्यानंतर त्या ठिकाणी उदाहरणार्थ जळगावचे कलेक्टर असतील की माझं हे कुठलं अनुदान मिळालं, दादा त्याच ठिकाणी लगेच फोन लावायचे आणि दादांचा फोन म्हणल्यानंतर बहुतेक ठिकाणी माझा नंबर असल्यामुळे ते फोन घेतला जायचा. दादा त्याला सांगायचे सत्तेत असो अथवा नसो की ह्यांचं काम करा आणि झाल्यानंतर मला कळवा. आम्ही प्रवासात असताना 2-4 तासांनी फोन यायचा की काम झालेलं आहे किंवा करण्यामध्ये ही अडचण आहे किंवा ही पूर्तता करायला सांगा. असा दादांचा दिनक्रम असायचा. मग दुपारची वेळ झाली 12-1-2 वाजले तर दादा कार्यकर्त्याच्या घरी जेवण करण्याला प्राधान्य द्यायचे. हॉटेलमध्ये जेवण हे दादांच्या ह्याच्यामध्ये 1% पण नसायचं. फारच एखाद्या कार्यकर्त्याच्या हॉटेलचं उद्घाटन असेल तर अशा ठिकाणी दादा एक औपचारिकपणा म्हणून तिथं जेवण करायचे. इतर वेळेस दादा आपल्या कार्यकर्त्याच्या घरी जेवणाला प्राधान्य द्यायचे किंवा त्याची शेत असेल वस्ती असेल त्याची मग त्या ठिकाणी काही ठिकाणी द्राक्ष बागेमध्ये आम्ही काही वेळेस जेवण केलंय. जळगाव भागात केळीच्या बागेमध्ये आम्ही जेवण केलेलं आहे. दादांना स्थानिक ठिकाणचा आहार फार आवडायचा. त्याच्यानंतर रात्री सर्व कार्यक्रम संपल्यानंतर शक्यतो म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या नियमाप्रमाणे 10 वाजता सभा संपायच्या. 10च्या नंतर मग दुसऱ्या कार्यकर्त्याच्या घरी तिथं जेवण असायचं. म्हणजे सकाळी 6 वाजता दादांचा सुरू झालेला दिनक्रम रात्री 10 वाजता संपायचा. जेवण झाल्यानंतर परत एक काही वेळासाठी मग चर्चा असायची आणि नंतर दादा 12च्या दरम्यान झोपायचे. झोपण्यासाठी दादांना कितीही वेळ लागला तरी दादा सकाळी 6 वाजता वर्तमानपत्र वाचण्यासाठी तयार असायचे. म्हणजे याचा अर्थ दादांच्या बरोबर तुम्हालाही तशाच स्वरूपाचं अपडेटेशन ठेवावं लागत असेल. हो, तर त्यांच्यासोबत राहताना ही अपरिहार्य गोष्ट होती की ती तयार होणं. त्याच्या मग तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये तुम्ही विश्रांती किंवा विरंगुळा काय असायचा तर ते दादाने दिलेले कागद पाहून त्याचं पुढचं काम करणं किंवा निरोप देणं हा विरंगुळा असायचा. आणि त्याच्यामध्ये गाडीमध्ये मध्ये वेळ मिळाला इतर ठिकाणचे काही स्थानिक लोक बसले तर मी माझ्या गाडीत येऊन बसल्यानंतर तेवढ्या वेळेसाठी जो काही विश्राम मिळेल तो आमचा आराम राहायचा. साहेब अनेकदा दादांचं एक असायचं की त्यांना फास्ट सगळ्या गोष्टी लागायच्या. हो, मग ते फार गावातल्या कार्यकर्त्यापासून ते राज्य किंवा देश पातळीच्या नेत्यापर्यंत किती फोनचा संग्रह तुमच्याकडे नंबर? माझ्याकडं 2 फोन मिळून 80,000 फोनचा संग्रह आहे. माझ्याकडे राज्यातले सर्व जिल्हाधिकारी, RDC, जिल्हा लेवलला काम करणाऱ्या सर्व एचओडींचे नंबर असायचे. शिवाय माजी आमदार, इतर पक्षाचे आमदार आणि त्या अनुषंगिक काही नंबर्स लागायचे जसे की पोलिसांचा कंट्रोल रूमचा नंबर आहे. हे नंबर किंवा DSB ब्रँच आहे ह्या नंबरचा सर्व म्हणजे संग्रह माझ्याकडं कायम मोबाईलमध्ये असतात. त्यामुळे मी 1 TBचेच मोबाईल वापरायचो. पूर्वी कमी होते तेव्हा ती SD कार्ड वापरून मी माझं काम भागवतो. साहेब मला एक सांगा, दादांबरोबरच तुमचं ह्या 18 वर्षाचं नातं कसं राहिलं? दादांच्या बरोबर काम करत असताना दादानी असं नातं डेव्हलप केलं होतं की मला वडीलधाऱ्यासारखं त्यांचंच काय आम्ही वहिनींना दिदी म्हणतो त्या दादांच्या सोबत राहतोय म्हटल्यानंतर त्या दोघांच्या सोबत वागत असताना मला मोठ्या भाऊ आणि बहिणीसारखं वातावरण त्यांच्यामध्ये मला मिळालं. त्यांच्या मुलांना शाळेमध्ये प्रवेश घेणे, त्यांच्या शाळात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन काही वेळेस मिटिंग त्यांच्या स्पोर्ट्ससाठी जाणे. पार दादा फुटबॉल चांगले खेळायचे. त्यांच्या फायनल मॅचेस बहुतेक वेळेस मी अटेंड केले. ते कॅम्पियन स्कूल मुंबईमध्ये शिकायचे. संपूर्ण कुटुंबावर नाळ जुळलेले एकच पेय आम्ही पाहतो म्हणजे मुसळे. हे कसं सगळ्यांचं जमलं? म्हणजे वहिनी साहेबाबरोबर तुम्ही काम केलं, हो, तुम्ही पारदादावर काम केलं, तुम्ही जयदावर काम केलं, तुम्ही दादांबरोबर काम केलं, डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांबरोबर केलं, त्यांचे चिरंजीव राणा दादा त्यांच्यासोबत पण मी काम केलं. हे सगळं कसं जुळलं? पॅशन म्हणून मी काम करत आलो, नोकरी म्हणून मी कधी केलं नाही. त्यामुळे मला काम करण्यामध्ये आनंदच होत गेला. त्याच्यामुळे 24 तास 22/7 ड्युटी असंच ते सगळं वातावरण राहिलं. हो, पण त्याचा फायदा मला असा झाला ह्या सगळ्या गोष्टीचा, मी जास्तीत जास्त गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत होतो आणि दैनंदिन ह्याच्यामध्ये मला शिकण्याची संधी मिळत गेली. मग मी तसं कामाला न्याय देऊ शकलो. मला एक सांगा साहेब, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जसं दादा 2, 3, 4, 5 वेळा उपमुख्यमंत्री झाले, या सगळ्या प्रवासात तुम्ही बरोबर राहिलात. या सगळ्या ह्याच्यामध्ये दादां कधी रागवायचे तुमच्यावरती? दादांचा राग हा क्षणिक असायचा आणि ते कधी म्हणायचे म्हणजे रागराची व्यक्ती तुम्हीच. आणि कारण एक्झॉस्ट कोणावर काढणार, सगळ्यात जवळ मी किंवा मनवे नावाचा ड्रायव्हर. त्यामुळे दादा चिडले म्हणजे आमच्या कामाचा वेग दुप्पट व्हायचा. त्यामुळे आता उदाहरणार्थ
एखाद्या मंत्र्याला फोन लावा आणि ते हं. फोनवर अवेलेबल नसतील तर आम्हाला कसरत अशी करावी लागायची की त्यांच्या पत्नीचे काय नंबर ठेवलेले असायचे, ड्रायव्हरचे असायचे, बॉडीगार्डचे असायचे. आणि काय वेळेस असं व्हायचं की त्यांना फोन घ्यायचं नसायचं. मग तेव्हा असं करावं लागायचं की दादा निरोप देऊन ठेवतो, फोन आल्यानंतर आपल्याला देतो. असे प्रसंग विरळा, पण शक्यतो निरोप जायचा आणि फोन यायचे. असे काही किस्से आहेत का की जे भावनिक होते तुमच्या दृष्टीनं? की भावनिक तर किस्से अनेक, पण आपण असं विशेषतः कोणता विचार तर मी ह्याच्यानं सांगू शकतो. ज्या वेळेस बारामतीमध्ये दादांचा हळवा कोपरा असायचा, हो, अशा अंगाने काही कार्यकर्त्यांच्या बाबतीत काय घडलं, कुठे काय घडलं असा असं काय? प्रसंग घडला की बारामतीमध्ये दौरा चालू होता. हं. अ, ह्याच्या मार्केट कमिटी मधल्या सभागृहामध्ये, रयत भवन मध्ये सभा चालू होती आणि दादांच्या लहानपणापासून घरी काम करणारे जालिंदर शेंडगे बारामती हॉस्पिटलमध्ये सिरियस होते. हं. आणि गाडीमध्ये बसलेल्या कोणत्या तरी कार्यकर्त्याने सांगितलं की जालिंदर सिरियस आहे दादा आणि तो बारामती हॉस्पिटलला आहे. हं. दादा त्या सभेतून अगोदर दादा स्टेजवर गेले आणि समोरून मी येत असताना दिसल्यानंतर लगेच जागेवरून माईक हातात घेऊन ओरडले, अरे मुसळे इकडे कशाला आलाय, जेहल्याला वाचवायचं बघा. हा बर. दादांची अशी अटॅचमेंट होती. बर. आणि मग त्या सभेमध्ये मी त्यांना कोणताही कागद दिलं नाही किंवा काय म्हणजे त्या अनुषंगिक काय काय सगळे घेऊन मी हॉस्पिटलमध्ये गेलो. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर लोंढे त्यांना भेटलो. दादाने तिथून जाऊन बोलणं करून द्यायचं, बोलणं केलं. दादा सांगितले, झेल्या म्हणजे मी समजून त्याच्यावर उपचार करा, झेल्या मेला नाही पाहिजे असं त्यांनी डॉक्टर लोंढेला सांगितलं. पण ह्याच निमित्तानं पुन्हा अनंत दादांनी हो. वैद्यकीय कक्ष स्थापन केला, जे तुम्ही प्रमुख हो. म्हणून काम केलं त्या हो. काळात. हो. आणि हजारो लोकांवरती उपचार मोफत झाले, हो, की सर. ज्या काळात कुठल्याही योजना नव्हत्या. मोठ्या. हो हो सर. बरोबर ना? हो हो. मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हो. नंतरच्या काळामध्ये हो. दादा म्हणजे असं कधी वाटायचं की दादा फार करारीत किंवा कडक आहेत, दादा भावनिक पण असायचे, दादा हळवे पण असायचे. दादांचा भावनिक किस्सा जर सांगायचा झाला हं. तर त्यावेळेस विरोधी पक्षात असताना मी एकटाच पीए होतो सोबत काम करणारा. हं. असे त्यामुळे माझ्या कुटुंबियांचाही दादांच्या कामाचा संबंध आला. माझा मोठा मुलगा संग्राम फोटो जर्नलिस्ट होता. हं. मग दादांच्याकडे तो येणं जाणं त्याचं राहायचं, काय छोटी मोठी कामं त्यालाही सांगायचे. हं. मग एक त्याचं लग्न जमलं आणि लग्नाच्या वेळेस पोशाख घेण्याचा विषय आला. हं. तर दादांना त्यांनी जाऊन सांगितलं की दादा माझ्या आवडीचा माझ्या टेलरकडे मी घेतलेल्या कपड्याचाच पोशाख शिवायचा. दादा म्हणले काय वेडायच काय? नाही म्हणले दादा माझी इच्छा आहे, मग आपण यायचं आहे तिथं. माझ्या लग्नाला येऊ शकणार नाही, कळंबला माझं लग्न आहे, पण माझं रिसेप्शन पुण्यामध्ये आहे. हं. त्या दरम्यान सरकार बनवण्याच्या घाई चालल्या होत्या हं. आणि काही मंत्र्यांचा शपथविधी झाला होता, हं. काही मंत्र्यांचा शपथविधी राहिला होता. हं. तर त्यात दादांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार होता. त्या रावेतमध्ये तो रिसेप्शनचा कार्यक्रम होता. हं. दादा त्याच्यासोबत कपडे निवडीसाठी गेले. तो ह्याचा टेलर म्हणजे एकदम साधारण चराग दिन नावाचा कुर्ल्यामधला टेलर होता. स्वतः दादा त्या ठिकाणी आले, त्याच्या गाडीमध्ये बसून आले आणि तिथं आल्यानंतर त्यांनी कपडे स्वतः निवडले, त्याच्याकडे शिवण्यासाठी दिले. दादांच्या आणि त्या टेलरचं असं माप त्यांच्या डोक्यामध्ये बसत टेलरच्या, की दादांचे शेवटचे जे कपडे होते ते चराग दिन टेलरने शिवलेले होते. त्यामुळं दादा एखाद्या गोष्टीबद्दल एखादा पटलं तर ते दादा त्या गोष्टीचा पुरेपूर एकदम हे करायचे, म्हणजे त्याच्या बाबतीत ते राहायचे. दादा अनेकदा त्यांच्या एकूण आजवरच्या काळामध्ये त्यांनी अनेक मंत्रिपद भूषवली, सत्ता आली गेली अनेक हो. वेळा. पण दादांच्या म्हणजे मंत्रिपद भूषवलं म्हणून दादाला केव्हा शपथ घेतली म्हणून आनंद व्हायचा असं नाही, पण असा कुठला एक कौटुंबिक किंवा सामाजिक असा आनंदाचा क्षण होता का की दादांना खूप आनंद झाला होता त्यावेळेस? दादांना आनंद झाला तर दादा कुटुंबियामध्ये असतील किंवा एखाद्या कार्यकर्त्याच्या घरीच गेले असतील, त्यांना आनंदाला पारावर उरायचा नाही. बरं. मग अशा असंख्य कार्यकर्त्यांच्या घरी त्यांची कारण मुलं, मला वाटतं बारामतीत पण त्यांनी सहजच कार्यकर्त्यांच्या घरी हो. जायचं, मला तुझ्या घरी यायचं चहा प्यायला वगैरे असं बऱ्याचदा. आता मला हाच सांगायचं झालं तर दादांचा गायीचा व्यवसाय होता, गोठा मोठा होता. त्या दरम्यानचा त्यांचा एक मित्र होता. आम्ही मुळशीमध्ये हिंद केसरी स्पर्धेसाठी चाललो होतो. त्यांच्या त्या मित्राचं नाव मला माहित नाही. 6ची वेळ होती. दादानी त्यांच्या अंदाजानं त्यांच्या घराजवळ गाडी घेतली आणि गेल्यानंतर दादाने तिथं गेल्यानंतर सांगितलं सदा कुठं आहे, तर लोकांनी सांगितलं की धारा काढतोय. मग दादा तिथं गेल्यावर सदा म्हणलं तर दादा एवढी धार झाली घेतो बसातर. एकदम साधं घर होतं त्या ठिकाणी. ते आपल्या ह्याच्या खताच्या पोत्याचे चवळ खाली टाकलं, दादा तिथं खाली बसले आणि त्याची बायको चरवी घेऊन त्या म्हणजे बादली घेऊन आली, दूध एकत्रित करत होते. दादाने सांगितलं आम्ही 4 जण आहे, 4 अंड्याच्या पोळ्या 4 भाकरी करा, आम्हाला हिंद केसरी स्पर्धेला जायचं आहे. ते 11 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत कुस्त्या चालतील, तिथनं जेवण आम्हाला बारामतीला जाणं शक्य होणार नाही, आता 6 वाजताच आम्हाला जेवायचं आहे. सदा आणखीन
तो दुसरी बादली घेऊन इथं त्या एकत्रित करण्याच्या याच्या अगोदरच्या बायकोनं भाकरी केल्या, तिथे प्रत्येकाने एक एक अंड्याची पोळी दिली, आम्ही जेवण केलो. निघताना दादा एवढंच म्हणले, सदा परत आल्यावर येतो. याचा अर्थ दादांचं- असा हा. की सामान्य कार्यकर्त्याच्या घरी जेवताना कुठलाही असा थाटमाट किंवा नाही काही नाही. बळीजाव की नाही किंवा नाही, मी नाही. जेवतो आणि असं मला दाखवायचं हेच पाहिजे पण- आणि तेच आहे का, काय नाही. आता शेतकरी कुटुंबाच्या घरी कोंबड्या असणं, भाकरी, ह्या तर सगळ्या गोष्टी आहेत, त्या बरोबर. लगेच त्या घेण्यामध्ये त्यांचं काही नसायचं. आणि काही वेळा असं झालेलं आहे दादांचं की त्यांना वाटलं की आता काय रस्त्यामध्ये चांगली ताजी फळं आहेत, तर ते सांगायचे घ्या रे फळं हे. पण दादा कधी या हॉटेलमध्ये जाऊ म्हणून नाश्ता किंवा जेवण दादाने केलं आम्हाला आठवत नाही. पार्टी स्प्लिट झाल्यावर हा. दादा भावनिक किंवा हळवे झाल्याचं काय असं वाटत होतं का कधी? दादा हे जन्मजातच हळे होते, ते नारळासारखे बाहेरून कठीण होते, पण आतमध्ये इतके मधुर होते की दादांचे असे असंख्य प्रसंग आहेत की एक वेळ शरद पवार साहेब थंडीच्या दिवसात शेकण्यासाठी दिल्लीच्या बंगल्यावर होते आणि त्या खुर्चीवरून पडले. पडल्यानंतर त्यांच्या खोब्याचं हाड मोडलं. त्या दिवशी आम्ही बीड जिल्ह्याचा दौरा करून 2 शुक्रवार रात्री मुक्कामाला होतो. कंटाळून गेला असल्यामुळे माझा फोन बंद होता, दादांचा फोन बंद होता, मनवींकडे तर फोनच नव्हता, माझ्या ड्रायव्हरचा फोन चालू होता. सुप्रियाताईंनी फोन लावून बराच प्रयत्न केला, फोन लागला नाही. मग सुप्रियाताईंनी माझ्या मुलाला संग्रामला मोठ्या फोन केला, त्याला विचारतो कुठे आहेत वडील, त्याने दादांबरोबर. कुठे तर ते आमच्यात पद्धत अशी होती की रात्री कुठं मुक्कामाला थांबलोय सांगायचं 2 शुगरला. मग त्यांनी सांगितलं, मग आमच्या ड्रायव्हरला फोन केला, ड्रायव्हरने आम्ही जाऊन दादांना नॉकिंग केलं, दादा उठले. आम्ही 3च्या दरम्यान रात्री तिथून निघालो. ते डायरेक्ट आम्ही जाऊन ब्रिज कँडी हॉस्पिटलला थांबलो. नंतर साहेब 8, 8:30, 9 वाजता आले. पण एवढ्या ह्याच्यामध्ये दादा त्या नाईट ड्रेसवर तिथं ह्याच्यामध्ये आले होते. एवढं दादांचं. दुसरा प्रसंग असा होता, जयंत पवार साहेब जे आहेत पुण्यामध्ये, त्यांच्या बऱ्याच जिम आहेत, त्यांना एक वेळ हार्ट अटॅक आला आणि आम्ही हे दिलीप बारभाईंच्या घरी सोमेश्वर कारखान्याच्या इलेक्शनच्या निमित्तानं प्रचारात असताना त्यांच्या घरी रात्रीचं जेवण करत होतो. साधारण 9ची वेळ होती आणि एक फोन आला मला आणि त्या फोनवर एका मुलाने सांगितलं, ओ ते दादांचे भाऊ पडलेत. म्हणलं कुठं पडलेत? तर मला MIT जवळ. तू काय करतो? मला MITत मी तर डिप्लोमाला आहे. मग त्यावेळेस त्यांनी म्हणलं खरं वाटत नाही. मग त्यांनी फोटो काढला आणि ॲम्ब्युलन्समध्ये आणला होता, त्यांना दाखवला त्यांनी. दादांवर जयंत पवार साहेबांना JP म्हणायचे, JPना इथं घेऊन आलेत. काय म्हणतो, बावळट आहे का? मग नीट बघितलं, म्हणजे JPचाच फोटो आहे म्हणलं. मग ते म्हणले कुठल्या हॉस्पिटल आणलंय? तर त्या हॉस्पिटल छोटंसं प्राथमिक उपचार करून दादानी संजय होरांना फोन लावला रुबीला. आणि दादा तिथून जेवण करत असताना हात पण न पुसताना हातपिन हात पासून ते जे बसले तिथं गाडीमध्ये, तिथून डायरेक्ट रुबी हॉलमध्ये आलो. जयंत पवार साहेबांच्या मिसेस ह्या परदेशी आहेत, तर त्या परदेशी होत्या, मुलं परदेशी होती. तिथं थांबून कुटुंबीय मोठा भाऊ म्हणून दादाने निर्णय घेऊन त्यांची एन्जिओप्लास्टी केली त्या ठिकाणी. 4:15 वाजेपर्यंत दादा त्या तुमच्या कॅथ लॅबच्या आतमध्ये तिथं एका खुर्चीमध्ये बसून होते. ते त्यांना ज्यावेळेस रिकव्हरी रूम मध्ये आणलं त्यावेळेस मग दादा म्हणाले, आता आपण सकाळी येऊ. तिथून आम्ही निघालो. दादा असे हळवे होते की निरोप आला दादाना कुठला कुटुंबियाच्या बाबतीत, दादा थांबले असं कधी झालेलं नाही. तर त्यांनी त्या दिवशी पहाटे 4 वाजता त्यांचा हात धुवून मग ते म्हणल्यावर हात तसाच राहिला चिकट. तर दादांचं असं वैशिष्ट्य होतं की कुटुंबियाच्या बाबतीत दादा फार हळवे होते. तोच हळवेपणा. हा. शेवट ज्या दिवशी काय ही हो. घटना घडली हो. त्या दिवशी तुम्ही वरती होता, हो हो तुम्ही समोर होता किंवा हो. तुम्ही त्या हो. सगळ्या हो. गोष्टी साक्षीदार आहात. हो. या 18 वर्षाचा प्रवास असा संपताना कसं वाटलं? एक माझ्यावर सगळं आभाळ कोसळतंय का असं वाटलं. मी ज्यांच्यासाठी सगळं करू शकत होतो त्या दिवशी काहीच करू शकलो नाही, हा मला कायम बोचणी राहणार आहे मला आयुष्यावर. कारण मुसळे म्हणलं की सगळ्या प्रश्नाचं उत्तर हो, आणि त्या दिवशी मात्र ते उत्तर मिळालं. काहीच करू शकलो नाही. कारण का तो प्रसंगच असा होता. मी फक्त एवढंच करू शकलो की हे वहिनींना त्याचा व्हिडिओ कॉल करून दाखवू शकलो. तेवढं तर मला परमेश्वरानं सद्बुद्धी दिली. बाकी काय त्याचे हेल्पलेस होतो पूर्णपणे. कसं वाटलं म्हणजे काय भावना होत्या त्या दिवशी? मी सांगतोय ना, एवढ्या सर्व शक्तिमान माणसाला बाबमानच्या बाबतीत सगळ्यांनी एवढ्या शक्तिमान माणसाला खर्चणं आयुष्यामध्ये आज पण ती शक्य वाटत नाही. ज्या वेळेस पण असा प्रसंग येतो की आता काम आडलंय तर दादा हेच आठवतं, दुसरं काय आठवत नाही तिथं. मग तो कौटुंबिक असो, बाहेरचा कोणता प्रसंग असो, दादा. आजही दादांच्या नंतर पुन्हा दादांच्या पाठीशी म्हणजेच वहिनी साहेबांच्या बरोबर तुम्ही आहातच, कुटुंब आहात. तर हे सगळं हे करताना ह्या सगळ्या आठवणींचा कल्ला कसं सांभाळता तुम्ही सगळं? एक आहे की परमेश्वरानं ह्याची एक शक्ती दिली आणि यांच्या कुटुंबात राहत असताना मी पण त्यांच्या कुटुंबाचा भाग होऊन गेलो असल्यामुळे
मला कोणताही भार वाटत नाही. मग ते जयदादा, पारदादा, आता त्यांच्या नवीन आलेल्या पत्नी, ह्याच्या सगळ्यांच्या सोबत, त्या नवीन आलेल्या वहिनी यांच्यासोबत काम करताना मला काय कुटुंबाचंच असं वाटतंय. जेवढं दुःख त्यांचं आहे त्याच्यापेक्षा माझं कमीच आहे. कारण त्यांनी तर मोठं ह्याला हरवलंय, म्हणजे त्यांनी खर्चलंय, गमावलेलं आहे. आठवणींचा हा डोंगर आहे आणि खरं तर सुनील मुसळेंकडे खूप म्हणजे अनंत किस्से आहेत. ते एवढ्याच संपणार नाहीत. त्याला काही कित्येक दिवस आणि रात्री लागतील. इतके 18 वर्षात हजारो कामं त्यांनी देखील दादाच्या सांगण्यानुसार केली, की जे मी म्हणजे जणू दादाच बोलतोय अशा स्वरूपाचं सगळं ते असायचं. आणि एवढे प्रचंड अधिकार त्यांनाही होते. या सावलीसारख्या असलेल्या माणसानं दादांचे सांगितलेले किस्से हे राज्यभरातील कार्यकर्त्यांना काही जणांना माहीत, काही जणांना अज्ञात आहेत. पण त्यानंतरही धीरगंभीर राहण्याची किंवा ज्याला म्हणायचं की आपण स्थिर राहण्याची जी वृत्ती ती बहुधा दादांनी शिकवली असावी.